आणि आज घरी येताना आता कोणच नाही घरी, म्हणून बाहेर गेली आहे फ्रेंड्स बरोबर सगळे ते लोक. आणि मी आता आली आहे, तर मी येताना पालक घेऊन आली, चिक्कू घेऊन आली येता येता. सो दुपारचा राईस असाच आहे, तर मी विचार केलेला येता येता की मोनू आणि मी मस्त काहीतरी बनवू आणि खाऊ, आणि पालकची भाजी पण बनवेन. पण मोनू नाही तर काय एकटीसाठी बनवतो. दुपारचा राईस आहे तो गरम करेन आता मी आणि खाईन. तो विचार करते 3 पालक घेऊन आली, 20 रुपयाला 3 पालक दिले त्याने मला. सो एक पालक मी आता माझ्यासाठी बनवते आणि खाते. पालक दिले त्याने मला 30ला 3 पालक, आणि चिक्कू घेऊन आली येता येता. तो जेवायला तर कोण आहे नाही, मी एकटीच आहे, तर माझ्यासाठी एक पालक बनवते आणि दुपारचा राईस. आणि पालकची भाजी होते म्हणून वेट करते मी की आता पालकची भाजी होईल आणि मग मी जेवेन. वाजलेत 12 वाजले 12. आता जेवेन मी. रोजचा असं शेड्यूल असतो, होऊन जातो जेवता जेवता 12, कधी 12:30 पण होऊन जातात जेवता जेवता मला. पण असं झालं ना की टेस्ट पाहिजे, नाही किती पण उशीर झाला तर थोडंसं काहीतरी पाहिजे असतं चवीला, थोडंसं काहीतरी मी बनवते माझ्यासाठी. मसाला राईस. सो तुम्ही सर्वजण माझ्यासोबत जेवायला, तर तुम्ही पण जेवायला या गाईज सर्वजण. आता जस्ट माझं जेवण झालं आणि आता मला खूप झोप येते. सो झोपायची तयारी चालली आहे. फेस वॉश केला फेसवॉशने आणि आता स्किन केअर करते. कंटाळा आला स्किन केअरला, पण न विसरता मी रोज रात्री स्किन केअर करूनच झोपते. सो गुड नाईट. आणि आज सकाळी 8 वाजता उठून डॉक्टरकडे गेली आहे. अशीच उठून नाश्ता पण नाही केला आणि डॉक्टरकडे गेली मोनूला घेऊन, आणि आता त्याने औषधं वगैरे दिलेत. आता घरी चालली आहे, आता घरी जाऊन मग काय नाश्ता वगैरे बनवेन, मग आंघोळ करेन, मग सगळं जॉबला पण. आता घरी पोचली मी. सगळा पसारा असाच पडला किचनमध्ये, असं अजून कामं करायचे. आणि मुगाची भाजी बनवणार आहे मी. सो मूग भिजत घातले होते मी रात्रीच. मुगाची आमटी नाश्ता करतोय बघा. इडली मेंदूवडा, इडली नाही मेंदूवडा आणि बघा पेशंट आमचा. हिरव्या मुगाची आमटी बनवते मी. सो आपली मुगाची आमटी मस्त तयार आहे. याच्यासोबत ज्वारीची भाकर, वा वा काय मस्त लागेल. माझं फेवरेट डिश आहे ही पण, मुगाची आमटी आणि ज्वारीची भाकर. आधी थोडंसं नाश्ता करते मी, आधी थोडंसं खाते, मला भूक लागली. सो मोनू मला घेऊन चालली आहे बाहेर. कुठे आयशू? मोनू आयशूच येतं माझ्या तोंडात, आयशूच येतं माझ्या तोंडात. इथे बाजूला मोनू मला कुठेतरी घेऊन चालली आज पार्टीमध्ये. सो मी आता पटकन काहीतरी खाते, फ्रेश होते आणि मस्त रेडी होते. सो आता जस्ट मी शॉवर घेतला आणि हा गाऊन घातला आहे मी. हेअर वॉश केलं आहे, आता फक्त बस स्टायलिंग करायची बाकी आहे. आणि हा सिरम यूज करते मी, नाशी प्युअर आर्गन ऑइल. हे घे. नाव वी आर गोइंग टू पार्टी विथ मोनू. मोनू मला घेऊन चालले पार्टीला, आणि घरी रेडी होताना बिलकुल वेळ मिळाला नाही आम्हाला. एवढा लेट करवला ना अगर आता, तरी आमचा टेबल नाही केला माहिती आहे. मला वेळ लागतो मेकअप करायला. कानातले आता लिफ्टमध्ये घातल्या आणि गळ्यातलं घालायचं आहे ते पण हातात घेतले आता.
आता आम्ही लोक पोहोचलोय ह्याच्या बाहेर. आता आम्ही लोक वरती चाललोय. मॅडमनी लय लेट केलाय. मी काय लेट केला? तूच लेट केलास. एक्सेप्ट तरी कर की लेट केला मी. हा थोडासा लेट झाला कारण का मी आली त्यानंतर फ्रेश झाली तर उशीर तर होणारच आहे. Concrete dreams where the neon आणि आम्ही आता जस्ट घरी आलो आहोत. म्युझिक होती ती एकदम वाव होती, बेस्ट होती. मला खूप वाटत होतं मी डान्स करू, पण मोनू होती त्यामुळे मी डान्स नाही केला. आणि तो यंग क्राऊड होता खूपच आणि माझे फ्रेंड्स नव्हते ना. जर माझे फ्रेंड्ससोबत असते ना तर मला असं वाटतं की मी जास्त एन्जॉय केला असता तो क्लबमध्ये. तो म्हणजे जी म्युझिक जी बीट वाजत होती, ज्या बीटवरती म्हणजे सलमानची गाणी होती, म्हणजे त्या बीटवरचं जे माझे फ्रेंड असते ना मी जास्त एन्जॉय केला असता. आणि जर मी एकदा डान्स करायला लागले ना मी खूप डान्स करते. मी जास्त पार्टीज वगैरे नाही अटेंड करत. लेट नाईट क्लब या लेट नाईट शो मी कधी जास्त नाही. मी लवकर झोपते वगैरे, पण मी ठेवली. आणि ती बीट मी एन्जॉय करत होती, सॉन्ग एन्जॉय करत होती, तिथला तो मुवमेंट होता तो एन्जॉय करत होती. आणि तिथे ज्या मुली डान्स करत होत्या खरं लिटरली इतक्या छान डान्स करत होत्या. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि रात्री झोपलो आम्ही लोक. रात्री जरासुद्धा वेळ मिळाला नाही की मी करू. रात्री येऊन आम्ही झोपलो. सकाळी उठली आहे मी. आज संडे आहे आणि आज मी सुट्टी घेतलेली आहे. आणि उद्या माझी जॉईनिंग आहे पवईला. सो असं रील बनवणार आहे. आणि तर जस्ट उठली आहे, नाश्ता केला. आणि आता दुपारचं मेनू पालकची भाजी. आज संडे आहे पण नॉनव्हेज नाही मी बनवत आहे. इव्हनिंगला बनवेन, पण आत्ता मी बनवते पालक, दाल पालक. सो लेट्स कम विथ मी. मेनू आहे दाल पालक आणि चपाती. आणि ह्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पालक ॲड करायची आहे. सो त्यानंतर टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट. आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल टाकायचा तर तुम्ही अवॉइड करू शकता. सो तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट नसेल टाकायचा असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आणि मग नंतर तुम्हाला जसं हवं आहे तसं पाणी टाका. जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये ॲड करा. आणि कुकरला 2 किंवा 3 शिट्टी द्या. आणि आपली पालकची भाजी रेडी आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी. बघा कशी कामं करते. तवाई गाड्याच्या चक्करमध्ये सर्व काढवते. हेच आम्ही गेलं असतं आतापर्यंत. आता काही बोलू नाही शकत ना म्हणून आता म्हणून मी बोलते. आता तू बोलू नाही शकत नाही, मी तुझा फायदा उचलते. बोल काहीतरी बोलून दाखव. काय बोलून दाखव. म्हातारी नसशील तर बोलशील. म्हातारी आहेस. म्हातारी आहेस. नाही म्हातारी तर बोलतात. नाही म्हातारी आहे म्हणजे. सो इव्हनिंग झाली आहे आणि मी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी भजी बनवते, बटाटे भजी. थोडेसे जळले हे देवाचा दिवा. सो चला आता भजी आणि नाश्ता. इव्हनिंगचा नाश्ता आमचा कांदा भजी नाही बनवली. आता काय चल सगळं पाहिजे बघा. आयशू आली. आयशू वेलकम. आयशू बाबा खूप दिवसांनी आलं माझं बाळ. आम्हाला किती दे म्हणजे शोना. माझा राजू आला. काहीच नाही आणलं पुण्यावरून. अशी झाली खाली आत. अरे बाबा. ओके मजा आली. बघा मँगो. साली तुला घेऊ. दिल्ली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे मंडे आणि मी चालली आज जॉबला पवईसाठी. सो आज ट्रॅव्हल माझा खूप जास्त होणार आहे.
आणि जेवण बनवता इतकं किचनमध्ये गरम झालं आहे ना खूप. जस्ट पूजा वगैरे केली आणि आता मी निघते सगळं. आणि हे लोक झोपलेत. ऐशी झोपली आहे, मोनू झोपली, अदिती. आणि मुश्किल अंधेरी स्टेशनला मला ऑटो मिळाली आता. खूप दिवसानंतर पवईला आली आहे. जो रोजचा जायचा रस्ता होता माझा, तो खूप दिवसाने मी आज पवईला आली आणि बरं वाटलंय मला. मी आज पवईला आली. इथे ना खूप ट्रॅफिक असते या रस्त्याला पवईच्या मध्ये, तर खूपच जास्त असते इथे ट्रॅफिक. फायनली पोचत आली. 2 तास लागले मला, 2 तास ते पोचायला. 10 वाजता निघाली, 12 वाजता. नाही असं खूप गरमी. बरं वाटलं AC मध्ये येऊन थोडंसं, नंतर खूपच गरमी आलेली. बरोबर बघा मनीषा भेटली. ती माझ्या पहिल्याच्या जॉबवरती होती सलॉनमध्ये, मनीषा. मग आता इथे भेटल्या हक करायला लागले. हिच्यासाठी मी लिपस्टिक घेऊन आली आहे येताना. मला माहिती होतं ही इथे आहे. चहा गरम करायला ठेवला तिने माझ्यासाठी. म्हणजे माझे जे ओळखीचे स्टायलिस्ट आहेत ना, ते पण आहेत इथे. आले, चेंज केलं, ब्लॅक आउटफिट घातलं. काय झालं? गोड आहे. चायसोबत हे गोड खातात ते. काय मस्त. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale. आणि इथपर्यंत माझा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.